नमस्कार शेतकरी बांधवांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. म्हणतात ना, शेती हे उद्योगाचं एक विद्यापीठ आहे आणि त्याच शेतीमधून जर तुम्ही एखादा उद्योग किंवा फळबाग वगैरे असं जर सुरू केलं तर त्या शेतीला आणि त्या शेतकऱ्याला आकार आल्याशिवाय राहत नाही. 1000पेक्षा जास्त समाधानी फळबाग शेतकरी आणि वर्तमानात शेकडो शेतकऱ्यांचे बाग फुलवण्याचं काम करणारे उरुळी कांचन येथील सनस बंधू म्हणजे सनस नर्सरी यांनी सनस नर्सरीच्या माध्यमातून आंबा, चिक्कू, संत्रा, मोसंबी, चिंच अशा वेगवेगळ्या व्हरायटीचे झाडं शेतकऱ्यांना पुरवून फक्त झाडं विकूनच नाही तर त्या झाडांचं पूर्ण प्लॅन्टेशन, त्यांना मार्गदर्शन, अगदी विक्री व्यवस्थापर्यंत या सनस बंधूंनी मार्गदर्शन केलं आणि हजारो शेतकरी आज समाधानी आहेत. मग सनस नर्सरीचं काम कशा पद्धतीत चालतं, त्यांचं प्रोडक्शन कुठं होतं, त्यांचे विक्री व्यवस्थापन कशा पद्धतीत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्लॅन्टेशन नंतरचं मार्गदर्शन कशा पद्धतीत करतात आज आपण पाहणार आहोत. सागर सर, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. आपले महाराष्ट्रातील जे फळबाग शेतकरी त्यांना परिचय सांगा तुमचा. नमस्कार. आपली जी उरुळी कांचनची नर्सरी आहे तर तुम्ही पुणे सोलापूर रोडपासून जर आलात तर बोरी फाटा म्हणून आहे तर तिथून 200 मीटर अंतरावरती आपली नर्सरी आहे. आणि जर तुम्ही पुण्यावरून जर आलात तर त्या रोडने पण 200 मीटर अंतरावरतीच नर्सरी आहे. आपली उरुळी कांचन बोरी आयटीच्या पाठीमाग आपली नर्सरी रोडपासून अगदी 200 मीटर अंतरावरती अगदी 2 मिनिटाचं लोकेशन आहे मेन हायवेपासून. सागर सर, आता याच्यातले खूप सनस बंधू म्हणलं की लगेच सनस नर्सरी डोळ्यासमोर येते. बरोबर. काय सांगाल मागच्या तुमच्या इतक्या वर्षाच्या अनुभवांती की तुम्ही अंजीर शेतकरी असतील, आंबा शेतकरी किंवा वेगवेगळे शेतकरी आतापर्यंत असे किती शेतकरी उभा केले किंवा किती शेतकऱ्यांना तुम्ही झाडं लावले किंवा त्यांना उभा केलं, काय सांगाल त्याबद्दल? आता जवळपास जर बघितलं तर हजारो शेतकरी आपल्याकडे म्हणजे त्यांना आपण आंब्याची बाग लावून दिली असेल, चिकूची बाग लावून दिली असेल, सीताफळाची बाग लावून दिली असेल, संत्र्याची बाग लावून दिली असेल, लिंबूची बाग लावून दिली असेल. तर असे आपल्याकडं फार्म हाऊसवाले आणि शेतकरी असं मिळून हजारोंच्या संख्येने आतापर्यंत आपल्यामध्ये ऍक्टिव्ह आहेत. बाजरी, ज्वारी जी पारंपरिक पिकं घ्यायची त्याच जमिनीत जेव्हा असे मोठमोठे आंब्याचे झाडं, चिकूचा बाग बघतात, तुम्ही त्यांना मार्गदर्शनासाठी फील्डवर जातात, कसं वाटतं नेमकं ते शेतकऱ्याचं ते वैभव बघून? आतापर्यंत आम्ही कोणत्याही रूटवरती जाऊ द्या, म्हणजे इकडे ह्या साईडला जर 200 किलोमीटर गेलं, सातारा साईडला जरी कोल्हापूर पर्यंत 200 किलोमीटर गेलं, इकडं मुंबई साईडला जरी 200 किलोमीटर गेलं, प्रत्येक 200 ते 500 किलोमीटर मध्ये आपल्याकडे शेतकऱ्यांनी झाड नेलेली आहेत. आणि अतिशय असं एकदम मनाला आनंद वाटतो की ज्या काय आपण 4 वर्षापूर्वी बागा दिल्या होत्या शेतकऱ्यांना लावायला, फार्म हाऊससाठी झाडं दिली होती लावायला, तर काही ठिकाणी फणसाला एवढे फणस लागलेले पण दिसतात आम्हाला. आंब्याला पूर्णपणे चांगले मोहर आलेले दिसतात, एकदम गजबजून त्याला आंबे लागलेले दिसतात. तर जे काही शेतकरी जे काही फार्मर्सवाले ते पण एकदम खुशीमध्ये असतात आणि आम्हाला पण एकदम अभिमान वाटतो की अरे आपण दिलेले नर्सरीतल्या झाडाला एकदम चांगल्या प्रकारे हिरवं सोनं लागलेले. जेव्हा एखाद्या शेतकऱ्याला आपण झाडं दिले किंवा आंबे किंवा चिकू वगैरे वगैरे तर त्याच्या बिफोर कसं मार्गदर्शनाची पद्धत कशी असते? आता आपल्याकडे बघा की पूर्णपणे आपण टीम आहे आपल्या नर्सरीची टीम, तर पूर्णपणे कॉल आल्यानंतर ना टीमला पूर्णपणे मार्गदर्शनासाठी आपण बसवलेले आहे. त्याचबरोबर त्यांना पूर्ण अडचण आल्यानंतर ना ती टीम परत आमच्याकडे पण येते की सर याचं उत्तर काय आहे, ह्या झाडाला कोणता रोग झालेला आहे, त्याला पाणी कधी सोडायचं, त्याला फवारे कसे मारायचे. तर ते सोशल मीडियाद्वारे फोटो वगैरे आल्यानंतर आम्ही त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करतो. आता मला सांगा सर की आपल्याकडे असे किती प्रकारचे झाड आहेत जेणेकरून शेतकऱ्यांनी त्या लागवडीसाठी घेऊन जाऊ शकतात? आता जास्त करून बघा त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आंबा, त्याच्यानंतर नारळ, त्याच्यानंतर चिकू, त्याच्यानंतर संत्रा, मोसंबी, लिंबू अशा फळबागा पूर्णपणे आपण शेतकऱ्यांना लावण्यासाठी देतो पूर्णपणे गॅरंटी. अच्छा, आता आंबा जर लावायचं म्हणलं तर आपल्याकडे किती प्रजातीत किंवा शेतकऱ्यांनी कोणत्या आंब्याची लागवड केली पाहिजे जेणेकरून बाजारात त्याला लोक आवडीनं मागतात? रसासाठी असेल किंवा खाण्यासाठी असेल, त्याची चव असेल किंवा विक्रीसाठी असेल, कोणता आंबा लावला पाहिजे? आता बघा आपलं जे क्लायमेट आहे ना, आपलं जे वातावरण आहे ना, तर त्या ठिकाणी हे केशरच व्हरायटी लावली गेली पाहिजे. कारण की बिना खर्चाचा म्हणजे कमी मेंटेनन्स वरती आणि कमी पाण्यावरती येणारी व्हरायटी आहे. तर ही केशर आंब्याची व्हरायटी आहे. केशर आंब्याची व्हरायटी. हो.
आपण जर समजा केशर आंबा लावला तर तो लावल्यापासून किती दिवशी फळधारणा होते त्याला? आता जर आपण जे झाड देत असतो शेतकऱ्यांना तर साधारणपणे 4 फुटाची झाड देत असतो. ते 4 फुटाचं जर झाड लावलं तर 1 वर्षाचं झाड असतं. ते 1 वर्षाचं झाड लावल्यानंतर ना तर तो 3ऱ्या वर्षी हार्वेस्टिंगला येतं. ते झाड लावल्यापासून 3ऱ्या वर्षी. आणि त्याचबरोबर आपण मोठ्या साईजची पण झाडं देतो, जसं की हे महत्वाचं आहे. 3 वर्षाची झाडं विकतो आपण. आणि 3 वर्षाची झाडं अशी विकतो आपण की पूर्णपणे मोहर आलेली. अरे वा. हा, आणि ती मोहर आले लावल्यानंतर ना म्हणजे 1-2 महिने जरी अगोदर लावलं झाड तर सीझनला लगेच आंबा. हो. असं काही होतं का की मोठा आंबा लावल्यानंतर त्याला जमिनीशी जुळून किंवा चिटकण्यासाठी काही वेळ लागतो असं काही? असं काही नाही. आता जर तुम्ही बघितल्या तर आंबा इथं आहे. हे जर म्हणलं तर हे आणखीन पिशवीतच आंबा आहे. दाखवा शेतकऱ्यांना. आता बघा, मला हे सांगायचं पूर्ण दाखवा आंबा. पूर्ण आंब्याला मोहर लागलेला आहे. आणि जसं तुम्ही मला विचारलं की त्याच्या मुळ्या किंवा काही प्रॉब्लेम येत असेल, आता ही जर बॅग बघितली तुम्ही तर ही बॅग 100 किलोची आहे आपली. 100 किलोची बॅग. आणि हे जर बघितली तुम्ही तर हे 500 किलोची बॅग आहे. हे 500 किलो आहे. 500 किलोची बॅग आहे. त्याच्यामुळं जेवढं झाड मोठं होतं त्याप्रमाणे आपण त्याची रिबॅगिंग करतो. हा, म्हणजे झाडाला जसा गरज पाहिजे त्या प्रमाणात त्याची स्टोरेज वाढवतो. त्याच्यामुळे झाडाला कसल्याही प्रकारची अडचण येत नाही. भरपूर शेतकऱ्यांचा तुम्ही जर विचारला तोच प्रश्न असतो. फार्मासोल्यांचा त्रोत असं की मुळ्या गुंडाळल्या जातात, पण तसं बिलकुल ही प्रकारे आतापर्यंत तरी कुणाला काही अडचण आलेली नाही. आणि त्याच्यावरती जसं झाड मोठं होतंय तसं आम्ही रिबॅगिंग ह्या मोठ्या करतच चाललेलो. त्याच्यामुळे त्याच्यावरचं जे तुमचं उत्तर आहे आणि जे काही अडचण येत तर त्या पूर्णपणे. आता किती दिवसाचं झाड आहे? आता हे टोटली 7 वर्षाचं झाड आहे. 7 वर्षाचं झाड. ह्याचे तर आंबे खाल्ले तुम्ही? हो. ह्याचं जवळपास 5 वेळा आम्ही ह्याचं हार्वेस्टिंग केले. गेल्या वर्षी ह्या झाडाला साधारणपणे 150 ते 200 आंबे होते. 150 ते 200 आंबे बॅग मध्ये असताना. हो. शेतकरी बांधवांनो, हे झाड बघा. आता जर नेऊन जर लावलं तर ह्याचं यशस्वी प्लांटेशन होतं आणि इन्स्टंट लगेच आंबे यायला सुरू. हे ह्याला तौर दाखवा. हे बघा अशा प्रकारे म्हणजे असे तौर बघा. आता तुटल बरं का जास्त वाढल्यावर, जीव खाली वर असं तौर पडला की बा सुंदर पद्धतीत आहे. आणि आता मला एक सांगा की आंब्याचे झाड, आता तुम्ही हे 3 वर्षाचं तुम्ही झाड केलंय, तर ह्याचं प्रोडक्शन कसं असतं? प्रोडक्शन कुठं होतं? तयार कसं करतात त्याबद्दल काय सांगाल? आता आपण आपल्याकडे जे काही मदर प्लांट आहेत, मदर प्लांट, तर त्या मदर प्लांट वरती आपण ग्राफ्टिंग करून नंतर झाडं बनवतो आपण. आणि आपल्या काळी मातीमध्ये झाडं बनवतो. जर तुम्ही बॅगांमधली जर माती चेक केली तर आपली काळी माती आहे. आता जसं मी तुम्हाला आता म्हंटल तर ते तुम्हाला मी लाईव्ह पण दाखवू शकतो की म्हणजे नाही का. हे बघा मोसंबी ही काळी माती. ही काळी माती. अरे वा, छान, गुड. ह्या ठिकाणी तुम्ही चिकू बघताय. हे बाई मोसंबी बघा अगोदर. हे मोसंबी. अरे वा. आणि हे आपल्याच क्लायमेट मध्ये आपल्याच वातावरणामध्ये सूट होते. अरे चक्कू बघा हे. अरे वा, एक नंबर. हे चक्कू दाखवा. हे बघा, हे फळ बघा. म्हणजे जर खालीपासून बुडापासून बघा, खालीपासून खालच्या बांध्याला सुद्धा आहे. खाली एकदम म्हणजे ना झाडाच्या 4 इंचापासूनच खालून स्टार्टअप आहे. जर बघितलं तुम्ही तर याला 100हून अधिक फळ आहेत या झाडाला. हे सुद्धा आंब्याचं झाड आहे. तोर बघा नाही. नाही ती तुम्ही बॅगची जी मध्ये बॅग दाखवा. ही बॅग बघा ही मधली. आता ही किती किलोची बॅग असेल? 500 किलोची सर. अरे बापरे. म्हणजे केवढा मोठा आंबा होता त्याला? नो प्रॉब्लेम. अच्छा, पेरू किती दिवसाचा पेरू? हे पेरू हा 3 वर्षाचा पेरू आहे. ह्याची कटिंग करून ब्रांचेस करून आता ह्याला बघा, आता फ्लावरिंग ह्याला चालू दाखवा. हे फ्लावरिंग. अरे वा, हे फुलं बघा. इथं पण फळच लागले. ही L49 व्हरायटी आहे पेरू. L49. म्हणजे आकारानं कशी आणि चवीन कशी असते? खाण्यासाठी हा गोड पेरू असतो आणि कलर ह्याचा आतून पण पांढरा, अगदी खोबऱ्यासारखा पेरू लागतो खाण्यासाठी. अच्छा. आणि ही जर तुम्ही विचारलं तर ही कालापत्ती व्हरायटी एकदम खाण्यासाठी कालापत्ती व्हरायटी चिक्कूची. अच्छा. आता फार्म हाऊस डेव्हलप करणं असेल किंवा मग मोठमोठे प्लॉटिंग आहेत ते डेव्हलप करणं असेल, त्याची व्यवस्था कशी असेल ती? आता त्या फार्म हाऊस साठी, त्याच्यानंतर प्लॉटिंग साठी, त्याच्यासाठी पण आता जे काही जुनं होतं, जुनं म्हणजे कसं की म्हणजे आता 1-2 वर्षापूर्वी काय करत होते फार्म हाऊस वाले किंवा मग प्लॉटिंग वाले की बॉटल पाम, फॉक्सटेल पाम, आरेका पाम ह्या शोच्या व्हरायटी लावायच्या. बरोबर. तर आता त्याच्यामध्ये त्यांनी पण चेंजिंग करून त्याच्यामध्ये नारळ असेल, आंबा असेल, चिक्कू असेल, जांभूळ असेल, तर आता ह्याच्याकडे त्यांनी कल केलेला आहे जास्त करून. शो नको हे झाड बी हे बी शोच येतो ना. पण ह्याच्यातून समजा फार्म हाऊसच्या शेजारी लावलं तर लेकरं खातील ना. ऑर्गॅनिक आहे, घरचं आहे, स्वतःच्या दारात.
हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतकरी तर फळबाग करतातच, परंतु तुम्ही जर फार्म हाऊस करणार असाल, तुमच्या घराच्या भोवतीचं झाडं लावायचे तर शोची झाडं लावण्यापेक्षा आंबा चिकू असे जर झाडं लावले तर रोज पोरं उठले, दारात फळ दिसलं, तोडलं, खाल्लं स्वतःच्या दारातलं. ही खूप मोठी संकल्पना आहे आणि सुंदरच. आता हे पहा, हा हे झाड, हे आंबा दाखवा, हे दाखवण्यासारखं आहे. म्हणजे इथं काय काय दाखवा म्हणजे तेच कळत नाही. पहा हे झाड दाखव, वरून दाखवा, हे पानं कमी, प्रत्येक गोष्ट दाखवावं लागते. आणि ह्याला बघा तवर, ह्याला पानं कमी तर आणि तवर जास्त. हे बघा दाखवा, हे सुंदर. ह्याचं बुड बी बघा ना, असं हिथून खाली जर सोडलं तर वाटतं ते जमिनीतच उभं आहे. सुंदर, खूपच मोठी बाग आहे. आणि तू मध्ये येऊन दाखवू शकतात यामध्ये इकडे. हे पहा, म्हणजे एक एक गोष्ट, छोटं झाड आहे पण हे पहा, हे सुंदर. हे पहा, म्हणजे ह्याचे आता झाड छोटे लगेच बॅग छोटी, लगेच बॅग छोटी, झाड मोठे लगेच बॅग लगेच बॅग मोठी. त्याच्यामुळे मुळ्यांचा हा विशेष नाही ठेवलेला आपण काय, किंवा मग त्याची ग्रोथ थांबणार असा काही विशेष ठेवलेला नाही. आता सगळ्यात महत्वाचं एक बंधू की एवढाले बॅग आहेत. आता तुम्हाला घरी धरा, लातूरला कोणाला शेतकऱ्याला एवढे झाडं पाहिजेत, की पोच करणं रिस्क आहे. मग तुमचे वितरण कसं चालतं हे एवढ्या झाडाचं? जवळपास आपल्याकडे आहेत ना 10 गाड्या आहेत आपल्या नर्सरीसाठी. आणि एक क्रेन आहे. तर जे काही मोठी झाडं तुम्ही पाहताय, हे झाड मोठे आहे, ते झाड मोठे आहे, तर ते क्रेनच्या सहाय्याने उचललं जातं. आणि ट्रान्सपोर्टची सुद्धा सुविधा आपल्या नर्सरीवरती अवेलेबल आहे. पूर्णपणे गाड्या अवेलेबल आहेत, ड्रायव्हर अवेलेबल आहेत. लगेच कस्टमरला माल आवडला की लगेच गाडीमध्ये लोडिंग, लगेच डिलिव्हरी. नाही तर ते सर्व्हिस म्हणलं का नाही, एवढे झाड. आता हे बघा, बघूनच टेन्शन यायला लागली, कसं उचलावं. हे कमाल आहे तुमची. आणि पुन्हा सगळे तुमचे ट्रेन लोक आहेत सगळे. हो. हे पहा, अशा पद्धती. हे म्हणजे काम करायचं तर परफेक्शन न काम करण्यात, त्या काम करण्यात काही अर्थही नसतो. आता एक हे पहा, किती झाडं दाखवात असे. हे दाखवा. हे म्हणजे खरंच निसर्गाला चॅलेंज नाही साहेब. तुम्ही त्याला लेकरा, हे पहा चक्कू बघा, न्याला मापाय गेले ते 100 ते 150 पेक्षा जास्त चक्कू दिसायला लागलेत. सुंदर पद्धतीतच आहे. आता मला सांगा की सनर्स नर्सरीची ही जी मेन ब्रँच आहे आपल्या उरुळी कांचनची, आणखीन कुठं कुठं आपल्या ब्रँचेस आहेत? आता आपली जी आहे ना, तर मुंबईला एक पनवेल या ठिकाणी आपली एक आता नवीन शाखा ओपनिंग होत आहे. येणार 1 तारखेला ओपनिंग आहे त्याचं. त्याचबरोबर आपलं खोर या ठिकाणी पहिलं युनिट आहे. त्या ठिकाणी आपलं आता बऱ्यापैकी प्रोडक्शन चालतं. या ठिकाणी आता आपण सेलिंग पॉईंट ठेवलाय उरुळी कांचन, बोरी फाटा या ठिकाणी. आणि आता पनवेल मध्ये 1 तारखेला आपलं नवीन ओपनिंग. आता मग बोलत म्हणलात की पनवेलला जे रिंग रोड होतोय 4 लेनचा, त्याच्या मधले सगळं प्लांटेशन, सगळं मॅनेजमेंट तुमचं? हो. त्याबद्दल काय सांगाल? आता त्या ठिकाणी आपण नवीनच चालू केलेलं आहे. आणि आपण त्या इलाक्यामध्ये गेल्यानंतर पहिलंच काम आपल्याला पुणे मुंबई पनवेल महानगरपालिका आहे ना, पहिलंच काम रोडचं काम आपल्याला त्या ठिकाणी भेटलेलं आहे चांगल्या प्रकारे. महाराष्ट्रातला एक मराठी माणूस असा महाराष्ट्रात आधी राज्य गाजवतो. मी मगाच म्हणलं, पैसा कमावणं गोनव पैसा कुणी कमवतं, पण उरुळी कांचनमधून पनवेल सारख्या ठिकाणी जाऊन एवढं मोठे कॉन्ट्रॅक्ट घेणं, झाडं लावणं, ते प्लॅन्टेशन कमाल आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, 2 सागर सनेस आणि गणेश सनस हे दोघा भावांचा एवढा विचार आहे. कमालीचा आम्हाला खूप दिवसापासून अनुभव आहे. कधी एक शब्द क्रॉस नाही, कधी नाही. आई वडील प्रचंड विचारणं. इकडे बघा, या जागेवर आलं की छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते आणि खरंच मुजरा करा वाटतो. हे काय वैभव आहे बघा. इथं नर्सरी तयार केली आणि ही जी त्यांनी राजवाड्या टाईपची ही जी शो केलं, काय सांगाल बरं? काय संकल्पना काय नाही, कसं अंगाव काढा बरं माझ्या, काय सांगाल? काय होतं की आपल्याला आपल्या जे काही पूर्वज आहेत त्यांचा अभिमान आहे. त्याचबरोबर नर्सरीमध्ये आल्यानंतर ना त्याचं फिलिंग जाणवलं पाहिजे की नवीनच नाही पण जे काही जुनं पण आहे तर ते पण हे आयात आहे हे दाखवून देण्यासाठी हे स्ट्रक्चर थोडंसं आम्ही उभारलं आहे. खरंच छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा आहे. कारण आजही शेकडो वर्षानंतर एवढी प्रेरणा, एवढी ऊर्जा, नावातच एवढा दम आहे की तुम्हाला पुढच्या कामासाठी काहीच करायचं नाही. मी तर सांगतो ना, काहीच नाही ना. आपण भिंती तर कुणीकडे बघितल्यात, पण इकडे बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. सागर सर, हे फ्रेम हे साच्या बनवलं, काय सुंदर आहे. कशाबद्दल बनवले, काय आहे? अरे वा. हा बोगनविला आहे. तर हा जो बोगनविला आहे तर तो आपण फार्म हाऊस साठी, हॉटेलसाठी, कार्यालयासाठी पूर्णपणे कस्टमरला चांगलं दिसण्यासाठी हे आपण बनवलेलं आहे. हे बघा, निसर्गाचा चमत्कार बघा, हे किती सुंदर आहे. हे पहा, जेव्हा इथं कमानीमध्ये या फोटो काढण्यासाठी मन करायला लागले. सुंदर मंगल कार्यालय असो, हॉटेल असो, जर अशी जर तुमची एंट्री होत असेल तर तो नजारा कसा असेल? अप्रतिम, 1 नंबर सर, 1 नंबर. वा. नाही खरंच, आताची जी कमान आहे का, एखाद्या कार्याच्या शुभ कार्यासाठी काय भयानक.
चिंचाचं बाग आहे, चिंचाचं रोप आहेत नाही? हो, हे अरे चिंचेची वा. रोप आहेत. क्या बात आहे. हे प्रतिष्ठान व्हरायटी आहे चिंचेची. प्रतिष्ठान व्हरायटीची चिंच आहे बघा ही. अच्छा. हो, प्रतिष्ठान. अरे वा. प्रतिष्ठान. हे पहा, आम्ही दिसत नसतो तुम्हाला इतके उंच. अरे क्या बात आहे. बघा ना ह्याचं नियोजन, म्हणजे एक एक गोष्ट इथं बघण्यासारखी. तुम्हाला प्रतिष्ठान व्हरायटी म्हणलात नाही? हो, प्रतिष्ठान व्हरायटी. अच्छा. आता हे किती दिवसाचं झाड आहे हे 3 वर्षाचे झाड आहेत. अच्छा. आणि ह्याला फळबाग म्हणजे फळ कधी लागणार? आता ह्याला म्हणजे चालू सीजनला लगेच आता मोहरच निघेल, म्हणजे याला फुलन मोहर निघेलच लगेच. हा. अरे वा. हे झाड असं आकारानं मोठं होतं का? हो हो, ग्राफ्टेड झाड आहे. हा. त्याच्यामुळे जास्त जे आपले पूर्वजांची जी झाड होती हा. तर एवढं मोठं होत नाही झाड, पण फ्लावरिंग लगेच यायला. हा. हे बघा ना काय नियोजन आहे. प्रत्येक सिस्टमॅटिक, प्रत्येक झाडाला पाणी. अरे वा. आणि आपली माती, काळी माती प्रत्येक बॅग मध्ये. नाही हे बघा ना, आता हे वलय थोडं हे करताय ना, दाखवा. ही प्युअर काळी माती, ही प्युअर. बुकनी सारखी एकदम. आणि पुन्हा खताचं मॅनेज बघा ना, एकदम असं. आणि ह्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आपण ऑर्गॅनिक वापरतो, गांडूळ खत वापरतो, त्याच्यामध्ये शेणखत वापरतो बॅग मध्ये. बॅग मध्ये. हा, सगळं ऑर्गॅनिक, केमिकल अजिबात काही नाहीये. हा. हे चिंचाचा बाग दाखवा. हे बघा, हे काय सुंदर नियोजन आहे. आणि जांभळ आहे नी? हा हा. अरे वा. इथली दाखवूया. ही कोणती जांभळ आहे? हो का, आता हे जे आहे ना, हे व्हाईट जांभळ आहे. कोणतं? म्हणजे दोन्ही पण जांभळ आहे आपल्याकडे. हे व्हाईट जांभळ. हा. तुम्ही हे दाखवा पाहता इकडं. हे हो का, ह्याला तर फळ लागले हे. हो हो अरे हो. वा. हे बघा, ह्याला फळ पांढरं जांभळ. लागले. हा. ह्याला फळ लागले. इकडे बघा पाठीमागं, म्हणजे एक बाबा, नाही इथं तर- जास्त आहे. हा, हा, हे दाखवा. हा. हे बघा. ओ बाबा, हे बघा. हे वरती वरती हे अगदी बुडापासून खालून इथं तर सुरुवात पानच करा. नाही. पानच नाही तर. हा हा. पांढरं जांभळ. पांढरं जांभळ. अरे वा. नवीन व्हरायटी जांभळाची. ह्याची आणि चव कशी असते? खायला जे ब्लॅक जांभळ आहे त्याच्यापेक्षा गोड जांभळ आहे. आकार केवढा असतो? आकार जो ब्लॅक जांभळ असतो त्याच्या एवढाच आकार आहे याचा. अरे वा. इथं मोहाचा आवरा नाही शूट घ्यायचा. काय मॅनेजमेंट आहे. सुंदर जांभळ, चिंच. अरे वा, एक नंबर. काय ग्रीनरी याला, म्हणजे कमाल आहे सागर सर तुमची. अभिनंदन. काय हे सहज शक्य होत नाही. आता इथं वेगळं झाड आहे. हे कोणतं झाड आहे सर? कोकण बारडोली जांभळ आहे सर हे. कोणते? कोकण कोकण बारडोली, जी ब्लॅक कलरची जी जांभळ आहे ती, हा. जे मोठं टपोर जांभळ येते, तर ती व्हरायटी ही जांभळाची. हा, ती व्हाईट आणि ही ही कोकण black. बारडोली. हा, ही ब्लॅक, ती व्हाईट आणि ही ब्लॅक. हे पहा. आणि इथं झाड आहे पहा. मला वाटतं माझ्या उंचीपेक्षा एक 2-2.5 फूट जास्त आहे. म्हणजे हे 7.5 फुटाच्या अंदाजात झाड आहे. हो हो 7.5 हो. आणि ब्रँचेस पूर्णपणे. अरे वा. किती दिवसाचं झाड आहे सर हे? सर हे 5 वर्षाचं झाड आहे. आला ह्याला फळ कधी लागायला सुरू होणार? आता चालू सीजनला लगेच फळ लगेच करेल. हो, आता हे व्हाईट जांभळाचा सीझन आहे ना आता. हा. म्हणजे हे व्हाईट जांभळाचा आता सीझन आहे. हा. तर ह्याला जांभळ आता लागलेले आहेत. आता ह्याला मोहर निघण्याचं आता येणार आहे 1 महिन्यात 1.5 महिन्यामध्ये ह्याला मोहर निघण लगेच. हे दाखवा एकदा, पूर्ण ग्रीनरी दाखवा एकदा. हे मन प्रसन्न व्हायला लागलं. काय होतं की शेतकऱ्यांनी अशा गोष्टीबद्दल एक वेळेस यावं तुम्ही ह्या ग्रीनरीमध्ये, नर्सरीला, सनसला. अहो एकदा झाडं घेण्यात ना घेऊ काही होईल, पण तुम्ही ह्या सनस नर्सरीला एकदा आणि सागर सर बरोबर याच्यात तुम्ही फिरा. हे कसं झाड आहे सर हे? मलबेरी. मलबेरी म्हणजे? मलबेरी म्हणजे जे तुतू म्हणतो ना आपण, तुतू. हा हा. जे स्ट्रॉबेरी साठी सारखं फळ लागतं खायला. हे बघा, हा, ते फळ ते बी दाखवता लागलेलं आहे येईल? ह्याला. हे बघा, हे अजून पिकलं नाही, पण हे बघा फळ. हा, हे त्याला तुत्तू म्हणतात ना? तुतू तुतू म्हणतात त्याला, तुतू. हा, हे तुत्तू मला नाही माहिती, पण तुत्तू. तुत्तू. अरे वा. खाण्यासाठी पण एकदम छान दर लागतं. मलबेरी म्हणतो त्याला आपण. हा हा. हो हो. अरे बापरे, काय केलंय वैभव उभा. हे या इकडं एक ना एक गोष्ट दाखवायची. काही हो, व्हिडिओ किती मोठा हो, काही नाद नाही. अरे वा. ही मोसंबी. मोसंबी. हा, हे कोणतं वाण आहे? हे न्यू शालर आहे. न्यू शालर. ह्याचं वैशिष्ट्य काय? खाण्यासाठी एकदम चांगली ना, आपल्या वातावरणामध्ये होणारी, सूट होणारी व्हरायटी. अरे वा. हे बघा ह्याच्या आता हे बघा, हे म्हणजे हे कोकणचा राजा देवगड हापूस. दाखवा कोकणचा राजा एक वेळेस. यस, देवगड हापूस. अहो ह्याच्या जीवापेक्षा याला तौरच जास्त आला. म्हणजे असं नाही तर केशरच नाही तर हापूस पण आपण आपल्या वातावरणामध्ये हा, हा. फुलवलेलं आहे चांगल्या प्रकारे. हे पास हे वैभव सहज नाही शेतकऱ्यांना. आणि हे आपलं काय? प्रोडक्शन, हे आपण जे आलो हे प्रोडक्शन पॉईंटला आलोय, की आपल्याला शेतकऱ्यांना पण जे फार्म हाऊस हेच दाखवायचंय की हे माल बनतो कुठं. तर हे लोकेशन येते माल बनायचं. इथं माल बनतो. हा, इथं माल बनतो. शेतकऱ्यांना प्रोडक्शन जे आपण मग म्हणलो का, या जाग्यावर यांचे झाडं तयार होतात. आणि ही एक कंपनीच आहे. बघा ना तुम्ही, स्वच्छता, प्रत्येक झाडावर त्यांचं एवढं लक्ष की ह्याला कुठलं काय दिलंय काय नाही. आणि या जागेवर झाड रोपं तयार होतात, रोपाची झाडं तयार होतात, मोठे 1 वर्षाचे 2 वर्षाचे असे प्रत्येक जागेवर सेक्शन केलेले आहेत. हे किती दिवसाचं आहे, ते किती दिवसाचं आहे, आणि त्याच्यानुसार इथून रोपांची विक्री होते. अहो इथं बघा, तुम्हाला एक गोष्ट मला दाखवायची. हे देवगडचा राजा आहे.
ही नवीन ब्रँच आहे, नवीन brand. एकदम ताजी पालवी. हो का, त्याला सुद्धा दौर आहे. हो हो हो. हे दाखवा, हे दाखवा, हे पा कवळे पान आहे ते, आणि ह्याला सुद्धा वर आला. छानच भाऊ, खूप मोठं साम्राज्य आहे. म्हणजे असं नाही की कुठून तरी विकत आणलंय, आपलं ब्रँडिंग खाली विकायचंय. हे इथं तयार होतं, ह्या मातीत, ह्याच काळ्या मातीत, आणि हे सनस बंधू तयार करतात. म्हणून खरंच एक वेळेस या सनस नर्सरीला भेट द्या. म्हणजे मी मग आतापर्यंत कोणत्याही फार्म हाऊसला झाड दिलेलं असेल, एकही झाड पेल नाही आपलं, एकही झाड पेल नाही. आता हापूस जर असेल तर त्याच क्लायमेट मध्ये देतो आपण. त्यांचं वातावरण कसं आहे? त्यांचं वातावरण पहिल्यांदा विचारतो, सर झाडं कोणती घ्यायची आहेत आणि तुम्हाला कोणते. आता हापूस तर सगळ्यांनाच आवडतो, हो. पण हापूस हा आपल्या इकडे जर बघितलं खाल्ल्या भागामध्ये तर ते टेम्परेचर असेल, माती असेल, ते सूट करत नाही. मग जर मुंबईचा कस्टमर असेल, इकडं कोकणचा कस्टमर असेल, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्यांना आपण हे सजेस्ट करतो की तुम्ही हापूस लावा म्हणून. आणि एक पॉईंट मला कोणता आवडला, की जे फार्म हाऊस वाले किंवा एखाद्याने शहरात घर बांधलंय, तिथं काहीतरी फुलाबिलाची झाडं लावण्यापेक्षा हे असं केलं ना, देवगड हापूस जर तुमच्या दारातच आला तर कुठं तुम्हाला तिकडे बाहेर जायची गरज आहे? कोकणात अजिबातच काय गरज प्रत्येक व्हरायटीचा एक एक आंबा, जांभळा असेल किंवा जे खाण्याचे फळ आहेत, उठले गेले घराने खाल्ले पाहिजे. अप्रतिम. आता सगळ्यात गोष्ट आहे, सलमान खानच्या फार्म हाऊसला तुम्ही झाडं पुरवले. हो हो हो. मुंबईमध्ये जे अर्पिता फार्म हाऊस आहे, हा. तर त्या फार्म हाऊसला आपले झाडं गेल्यात. त्याचबरोबर तेजस्विनी पंडित आहेत, त्यांच्या फार्म हाऊसला आपलं झाडं गेल्यात. त्याच्यानंतर बरंच जाधव आहेत कोल्हापूर साईडला, हो. त्यांच्या फार्म हाऊसला आपले झाडं गेल्यात. म्हणजे ऍक्टर लोक नव्हे, तर त्याच्यानंतर खासदार आहेत आपले औरंगाबादचे, त्यांच्या फार्म हाऊसला आपले झाडं गेल्यात. म्हणजे पूर्णपणे जर तुम्ही म्हणलं तर ऍक्टर लोक जर बघितली, हा, हा. त्यानंतर आमदार लोक, खासदार लोक, यांच्या सगळ्यांच्या फार्म हाऊसला आपली झाडं लागलेली आहेत. सलमान खानच्या फार्म हाऊसला सनस नर्सरीचे झाडं गेलेले आहेत. काय यश आहे. आणि आणखीन एक गोष्ट आहे की तुम्हाला एक पुरस्कार मिळाले होते सकाळ समूहातर्फे, बरोबर. त्याबद्दल काय सांगाल? आपल्याला सकाळवाल्यांनी पण पुरस्कार दिला, पुढारीवाल्यांनी पण पुरस्कार दिला, तर त्याबद्दल बी पूर्णपणे म्हणजे आम्ही एकदम हॅप्पी आणि आनंदी झालो. अभिनंदन. काय साधारण एक मराठी माणूस आहे, अगदी साध्या शेतकऱ्यापासून सलमान खान पर्यंत आणि सेलिब्रिटी पर्यंत. अप्रतिम. आमच्यातर्फे तुमचं अभिनंदन, कारण दोघा भाऊचं कष्ट बोलतंय, सहज होत नाहीये. सागर सर, आता हे जे ऑफिस आहे तुमचं, हे सनस नर्सरीचं, ह्याचं काम कसं चालतं? पण सर्वात अगोदर एक प्रश्न आहे सर, हा जो स्तंभ उभारला आहे, वरी तिरंगा फडकतोय सुंदर पद्धतीनं, अरे बापरे, भारत माता की जय, सुंदर पद्धतीत तिरंगा फडकतोय. हे स्तंभ काय, कशाचं प्रतीक आहे, काय सांगाल? हे आपल्या यशाचं प्रतीक आहे. आपण जे शेतकऱ्यांना झाडं वगैरे दिलेले आहेत, हे म्हणजे यशाचं प्रतीक सांगायचं म्हणजे गुड आहे आपलं. सुंदर पद्धतीत. छान. हो हो. पुढं ऑफिसचं काम कशा पद्धतीत चालतं? जसं की शेतकऱ्यांचे फोन येतात, त्यांना प्रश्नाची उत्तर देणं किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांना काही सांगणं. हे पहा, सनस नर्सरी सुंदर, ही जी पूर्ण जी लुक दिलंय पुरातन राजवाड्यासारखा, आकर्षक आणि सुंदर, म्हणजे काहीतरी वेगळं केलंय सनस नर्सरीनं. आणि खरंच अभिमान वाटतो हे अशा गोष्टी पाहून, की ऑफिस एका कॉर्पोरेट ऑफिसला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचं ऑफिस आहे. ह्या पहा, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती, अशा पद्धतीने तुम्हाला सुरुवात आहे. वा. सागर सर, हे काम कसं चालतं या ऑफिस? आता ज्यावेळेस आपला कस्टमर येतो, हां आल्यानंतर ना पहिल्यांदा मग ह्यांच्या बरोबर भेट होती, जे काही पहिली चर्चा झालेली असती, तर त्याच्याप्रमाणे मग कस्टमर आल्यानंतर ना प्रत्येक जे काही आपल्या जो ऑफिस स्टाफ आहे तर त्यांना भेटतो आल्यानंतर. म्हणजे वेगवेगळ्या जागेवर, हा, वेगवेगळ्या जागेवर प्रत्येक स्टाफचं वेगवेगळ्या कस्टमर बरोबर बोलणं चालू, प्रत्येकाला पूर्ण समाधान होईपर्यंत. हो हो हो. इथं आल्यानंतर ना हे काही आमचे जे कर्मचारी आहेत तर त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करतात, की म्हणजे त्यांना कोणते झाडं घ्यायचे आणि त्याचे हाईट उंचीनुसार काय रेट असतील, तर हे आमचे या जागेवरून हो हो, हे ह्या जागेवरून हे सगळं त्यांचं काम आता ऑनलाईन जी तुमचे जे फोन येतात वगैरे, कोटेशन वगैरे चालतं, ते मध्ये ऑफिस मध्ये चालतं ना? हो, ते पण तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये. आता जे काही कॉल सेंटरचं काम आहे ते कसं चालतं, फोन येतो तिथं, हा, हे मी दाखवतो तुम्हाला. आता ह्या मुलींका प्रत्येक जणांक एक लॅपटॉप आहे आणि एक मोबाईल आहे, तर पूर्णपणे आलेले कॉल आणि जे काही कस्टमरला फोटो व्हिडिओ पाठवायचे तर ते इथून पूर्णपणे कामकाज चालतं. म्हणजे जे शेतकरी फोन करतील हो, ते डायरेक्ट यांच्याकडे फोन येईल, यांच्याकडे डायरेक्ट. मग ते किती वर्षाचे झाड असतील, कॉल सेंटर सारखे. सुंदर. काय नियोजन आहे, म्हणजे समोर चॅटिंग सुरू, बोलणं सुरू, म्हणजे जे शेतकरी फोन करतील का अशा पद्धतीत त्यांचं हे. अरे वा,
सुंदरच सागर सर. म्हणजे असं वाटतं ना की हे एखाद्या नर्सरीचं ऑफिस आहे. असं वाटतं की खूप काहीतरी वेगळी इंडस्ट्रीज आहे, काहीतरी तर एखाद्या नेटवर्क कंपनीचं हे चालू आहे म्हणून. वा सुंदर. अशा पद्धती हे काम. आणि स्ट्रक्चर बघा ना. आणि इथून पाठीमागं काय दिसतंय हे पाहायचे. नर्सरी आपली मोठ्या म्हणजे size बसल्या बसल्या सर तुम्हाला बाय सगळं काय चाललंय तर ऑफिस मधून सुद्धा सगळं दिसणार पूर्ण एकाच जागेवर नाही. हे पहा सुंदरच एक नंबर. काय स्ट्रक्चर आहे. वा सुंदर. सागर सर समोरचं ऑफिस कशाचं आहे. या ना मी तुम्हाला दाखवतो जे काही आपलं जे काही कामकाज आहे पूर्णपणे म्हणजे जे काही हिसाब किताबाचं कामकाज तर तुमचं ऑफिस म्हणा हो थोडक्यात. हो 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 साहेब. अरे बाप. हे आपलं ऑफिस आहे. शेतकऱ्याचं पोरग आहे. हो कमाल आहे. हे बघा प्रेरणास्थान समोर आहे. नाही सुंदर भाऊ. म्हणजे असं वाटत नाही की हे नर्सरीचं ऑफिस आहे. काय मॅनेजमेंट आहे सर ही. म्हणून एक वेळेस सरस नर्सरीला भेट द्या आणि संपूर्ण माहिती घ्या. रोप लागवडीपासून त्याचं संगोपन, हार्वेस्टिंग, अगदी हार्वेस्टिंग येईपर्यंत तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे. त्याच्यासाठी स्क्रीनवर सनस नर्सरीचा नंबर चालतोय, त्याच्यावर एक फोन करा आणि इथं भेट द्या. हा सनस नर्सरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.